ज्याने चायनाला एनिमी म्हटलं, टॅरिफ्स लावले, तोच ट्रम्प आज चायनाच्या दरबारात आहे. का? कारण इराण युद्धाने ट्रम्पला नमवलंय. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहता जगात काय चाललंय. 9 वर्षात पहिल्यांदाच अमेरिकन प्रेसिडेंट चायनाला गेले आणि ट्रम्पसोबत आहे एलॉन मस्क, टिम कुक आणि डिफेन्स सेक्रेटरी. निक्सनच्या 1972 नंतर पहिल्यांदाच. ही साधी ट्रेड ट्रिप नाही आहे, हे वॉर टाईम डिप्लोमसी आहे. ट्रम्पला चायनाकडून एकच गोष्ट हवी आहे. इराणला सांगा की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ उघडा. चायना हा इराणचा सर्वात मोठा कन्झ्युमर आहे. चायनाने एक शब्द सांगितला तर इराण ऐकेल. पण चायना का सांगेल? चायनाला माहीत आहे आता ट्रम्प कमकुवत आहे. इराण युद्धाने अमेरिका थकले, म्हणून चायना शांतपणे बसलाय आणि ट्रम्प स्वतः बीजिंगला आलाय विनंती करायला. आता यातून काय होऊ शकेल की चायना एक छोटीशी ट्रेड डील देईल. ट्रम्प परत जाऊन सांगेल की चायनाला आपण जिंकलोय, पण स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ उघडणार नाही. कारण अमेरिका अडकलेला असता तर चायना जग जिंकतो आणि भारत हे सगळं शांतपणे बघतोय आणि आपली पोझिशन मजबूत करतो. पाहत राहा जगात काय चाललंय.